छोटा हार आहे सर्व पाहुणे मंडळींचं, जगदंबा देवी संस्थानातील सर्व सदस्यांचं, आपल्या सर्व परिवाराचं, सरांच्या सर्व शिष्यमंडळींचं मी जगदंबा देवी संस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो व तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं जगदंबा देवी संस्थांचे संस्थापक अध्यक्ष व तुमच्या आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य श्री मुकुंदनाथ आंगळे सरांना गुरुपौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो व तुम्हा सगळ्यांना सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आजचं दिनविशेष जर सांगायचं झालंच तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आज गुरुपौर्णिमा आहे व त्याचबरोबर आज महर्षी व्यासांची जयंती आहे, व्यास ऋषींची जयंती सुद्धा आहे व त्याला आपण व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतो। सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सरांना नमस्कार करतो। त्याचबरोबर महर्षी व्यासांची आज जयंती आहे
त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो व आद्य गुरु भगवान शंकरांना नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी सरांचे काही शिष्यमंडळी आहेत ज्यांना मनोगत व्यक्त करायचं आहे, त्यांचं मी नाव घेणार आहे, त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। सगळ्यात पहिले आमच्या जगदंबादेवी फाउंडेशनचे फाउंडर मेंबर सचिन भाऊ झांबरे यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचे। जय जगदंबा, नमो आदेश। आज तसं बघायला गेलं तर गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, गुरु आणि शिष्याचा। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं महत्त्व हे अत्यंत आहे, पण आजकालची जी सांसारिक पिढी बघताय ना त्याला थोडंफार हे झालेलं आहे, कारण लोक सगळ्यांनी हे बघतात आपल्या जणकडे। जसं की आज भाऊ जे आपल्याला मंत्र वगैरे गुरुमंत्र देतात, बरोबर, त्यांचा सदुपयोग वगैरे कसा करायचा किंवा काय करायचं हे प्रत्येकाचा हे असते, परंतु त्याला होण्यासाठी एक वेळ लागतो। कारण कुठलाही मंत्र हा तुमच्या ओरा शक्तीवरती डिपेंड असतो। तुमचा ओरा जर का वीक असेल तर थोडा तो लेट काम करेल, ओरा तुम्हाला स्ट्रॉंग करावा लागेल तेव्हा तो मंत्र तुमचं काम करेल। मी एक व्यावसायिक आहे, त्याच्यामुळे व्यवसायामध्ये हे कुठे वापरले जातात, कसे यूज होतात हे आम्हाला माहिती। भाऊंचं काम आहे, गुरूंचं काम आहे तुम्हाला मार्गदर्शन देणं, तुमच्या आयुष्याबद्दल मार्गदर्शन देणं। ते मार्गदर्शन आपल्याला आयुष्यामध्ये कुठे कसं कामात पडेल हे आपल्यालाच माहिती आहे। गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। पहिल्यांदा माझ्या गुरुवर्यांना सद्गुरूंना माझा नमस्कार, माता जगदंबेला शक्तीला माझा नमस्कार। मी गुरुंबद्दल छोटीशी माझ्या विचारांमधून एक कविता तयार केलेली आहे, ती मी तुमच्या समोर सादर करत आहे। गुरुदेव तुमच्या बरोबर चालता चालता, गुरुदेव तुमच्या बरोबर चालता चालता, अंधारातील वाटेवरी प्रकाश लाभला, अंधारातील वाटेवरती प्रकाश लाभला, मनात असलेल्या प्रश्नांना शांत करणारा ओसडून चाललेला विश्वास लाभला, मनात असलेल्या प्रश्नांना शांत करणारा ओसडून चाललेला विश्वास लाभला। कठीण काळात तुम्ही आशेसारखे उभा राहिला, कठीण काळात तुम्ही आशेसारखे उभे राहिला, तुमच्यामुळे आम्हा शिष्यांना आध्यात्मिकतेचा आधार भेटला, तुमच्यामुळे आम्हा शिष्यांना आध्यात्मिकतेचा आधार भेटला। आयुष्याच्या या वाळवंटात तुम्ही अखंड आम्हाला चालायला शिकवतात, आयुष्याच्या या वाळवंटात तुम्ही अखंड चालायला शिकवतात, कळत न कळत येऊनी तुम्ही भरभरुनी ज्ञान देऊनी जाता, कळत न कळत येऊनी तुम्ही भरभरुनी ज्ञान देऊनी। क्षणात आलेले सगळे दुःख भक्त विसरून जातात, क्षणात आलेले सर्व दुःख भक्त विसरून जातात, जेव्हा सर्वांना तुमच्यासारखे गुरु लाभतात, जेव्हा सर्वांना तुमच्यासारखे गुरु लाभतात। नशीब आमचे की आम्ही तुमचे शिष्य झालो, नशीब आमचे की आम्ही तुमचे शिष्य झालो, असेच नेहमी तुमचे आशीर्वाद आमच्यावरती राहतील, असेच नेहमी तुमचे आशीर्वाद आमच्यावरती राहतील। अशा माझ्या गुरुवर्यांना मी नतमस्तक होते आणि त्यांच्या कृपेने आयुष्यात असे माझे छान फुलत जावो हीच माझी कामना विनम्र। धन्यवाद ताई, अतिशय सोप्या शब्दामध्ये त्यांनी आपली कविता किंवा मनोगत किंवा मनातील भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे। यानंतर आयुष्यात गुरु असावा असं सगळेजण म्हणतात, पण आपलं परम भाग्य असं आहे की आपल्याला आंधळ्यानाथ साधन साधलेले
गुरु भेटलेत. आपल्या गुरूंकडे इतका ज्ञानाचा खजिना आहे. जी दैवी शक्ती जी आहे ती मी आजपर्यंत कुठेच अनुभवली नाही. ती आज ह्या माझ्या गुरूंकडे आहे. 17-18 वर्षात गुरूंच्या शोधात होते. मिळाले गुरु. ते खूपच ज्ञानाचा भंडार इतका आहे गुरूंकडे. असे गुरु मिळाले ते माझं मी परमभाग्य समजते. आणि आज गुरुपौर्णिमेच्या खूप खूप गुरूंना मनापासून शुभेच्छा देते. त्यानंतर अनिल भाऊ मस्के आपण स्टेजवर यायचं आहे ना, आपलं मनोगत व्यक्त करायचं. प्रथम माझ्या गुरुंना पहिली वेळेसच एवढ्या लोकांमध्ये आणि स्टेजवर बोलते. कृपया मला माफ करा काही शब्द गेले असेल तर. प्रथम माझ्या गुरुच्या चरणी कोटी कोटी नमन. सर्वांना जय जगदंब आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काहीच नाही. मी काय देऊ शकते भाऊंना. एक फेटा जरी माझा भाऊनं 5 मिनिट घातला तरी मला लई आनंद आहे. आणि भाऊनं माझा फेटा घातला, मी एवढी खुश आहे ना, मी शब्दात नाही सांगू शकत. सर्वांना जय जगदंब. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. आमच्या संस्थांच्या सर्वात वयस्कर भाऊंच्या शिष्य आहेत. जय जगदंब. जय गुरुवर. मी पहिल्यांदा एक प्रार्थना म्हणणार आहे की आपल्या सर्व परिवाराच्या वतीने प्रत्येक शिष्याचं जे मनोगत आहे. गुरुराया तव चरण दासनी अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी. गुरुराया तव चरण दासनी अर्जी ऐकावी
कमली अनन्य भक्ती सतत धुडसावी दयाळा सतत धुडसावी गुरुराया तव चरण दासनी अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी विषय सुखाची स्मरसनाक मजन स्पर्शावी दयाळा मजन स्पर्शावी तव बोधामृत तव ज्ञानाच्या बोधामृती मम मतीवर शावी दयाळा मम मतीवर शावी गुरुराया तव चरण दासनी अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी तुझ वाचुनिया अन्य दैवते तुझ वाचुनिया अन्य दैवते कधी नच नवसावी दयाळा कधी नच नवसावी विषय सुख जय गुरुराया तव चरण दासनी अर्जी ऐकावी. हे गुरुराया, आता मी माझा अनुभव स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगणार आहे. प्रथम गुरु परंपरेविषयी माझा विश्वास नव्हता, कारण मी ब्रह्मकुमारीच्या कनेक्शन मध्ये होते आणि ब्रह्मकुमारी आमची भक्ती हा म्हणजे मनातलं सगळं त्यांनी असं ब्रेन वॉश करून टाकलं होतं की प्राथमिक भक्ती त्यांनी नष्ट केलेली होती. त्या आम्हाला दाखला द्यायचा की गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात की परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. तर ज्या साधू संतांचा उद्धार करायला देवाला यावं लागतं, तर ज्यांचं स्वतःचं नाही झालं ते तुमचं काय करणार आहे, अशा प्रकारे ब्रेन वॉश करून त्यांनी गुरु परंपरेविषयी एक प्रकारे नफरत निर्माण केलेली होती. आणि त्यामुळे जरासं मी जरी पण मी माझ्या भगवंतीला सांगायची की आई जर साकार माध्यम जगामध्ये सर्वश्रेष्ठ असेल तर तू मला साकार गुरु पाठव आणि ते तुझं काम मी गुंतवणार नाही. आणि भगवंतीनेच त्या आंग्रे गुरुजींना माझ्या कनेक्शनमध्ये पाठवलं आणि मी त्यांच्या कनेक्शनमध्ये आले. आणि सुरुवातीला इतका जास्त विश्वास तर नव्हताच माझा, परंतु भगवंतीने इतकं काही चमत्कार करून दाखवले की ते म्हणजे स्वतः भगवंतीचं स्वरूप आहे किंवा कलियुगी त्यांचं ते रूप म्हणजेच भगवंती साक्षात आहे. हे तिने मला पूर्ण परिचय करून दिलेला आहे. त्याच्यानंतर आमचं दोघांचं जे नातं आहे ते सुद्धा तिने काल मला सांगितलं, युअर रिलेशन इज बियॉन्ड टू, म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्या परंपरेच्या पलीकडचं तुमचं नातं आहे. ते कसं ते आता मला तर कळत नाही, पण गुरु सगळं सांगतील. ते काही मला नाही त्याचा उलगडा झाला, पण आईने मला सांगितलं की युअर रिलेशन इज बियॉन्ड द टू. त्याच्यानंतर मागील 15 वर्षापासून आमच्या गावातल्या लोकांनी एक ब्लॅक मॅजिक करून माझ्या भक्तीचं बंधन केलं होतं. त्यामुळं माझं सप्तशतीचे पाठ होत नव्हते, मी मंदिरात जात नव्हते किंवा जप तप करणार माझं अजिबात नाही, इच्छाच होत नव्हती. आपल्या भाऊंनी जो व्हिडिओ टाकलाय ना देवता बंधन, त्यातला प्रत्येक शब्दानं शब्द माझ्या बाबतीत खरं ठरलेला होता. आणि पण मी काही असं गोष्टीवर विश्वास जास्त ठेवत नव्हती, परंतु या व्हिडिओ पाहिल्यानंतर मला विश्वास झाला. पण भाऊंची जसं लाईटची पॉवर आपल्या लाईट दिसतो पण त्याची पॉवर दिसत नाही, तसं भाऊ आपल्यापासून कोसो दूर आहेत, परंतु त्यांची पॉवर इतक्या लांब माझ्यापर्यंत आली आणि माझे अक्षरशः इतके पाठ झाले. चट्टाकलेमध्ये मी पाठ केले या गुप्त नवरात्रामध्ये आणि चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा. नाही तर 15 वर्षात माझा एकही पाठ करू देत नव्हते. तर त्याच्यामुळेच माझा भावावर इतका विश्वास बसला की बरेच ते दूर आहेत पण त्यांची कृपादृष्टी त्यांची शक्ती माझ्यापर्यंत बरोबर पोहोचलेली असते. आणि अशीच त्यांनी कृपा सतत ठेवावी आणि भूतो न भविष्यती असं ही जोडी निर्माण करावी, असं कार्य माझ्या हातून त्यांनी करून घ्यावं.
म्हणूनच मला असं वाटतं 7 अजूबे इस दुनिया में 8 भी हमरी जोड़ी, थोड़े से दिन ना टूटे ये धर्मवीर की जोड़ी, ये क्रांतीवीर की जोड़ी. आम्हाला आध्यात्मिक क्रांती करायची आहे, आम्ही आध्यात्मिक क्रांती घडवून आणणार. आता समर्थ बाप आमच्या मागं आलाय, समर्थ गुरु मागं आलाय. आता आम्हाला कोणत्याचीच भीती नाहीये आणि अगदी कोणत्याही प्रकारची अडकाची न होताचे कार्य सुरू होणार आहे. आता मला पूर्ण खात्री झालेली आहे. पुढचे आहे संतोष भाऊ पोस्तुरे. संतोष भाऊ पोस्तुरे कृपया यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं आणि 2 शब्द व्यक्त करावे. आणि हे सुद्धा शाळेवरती शिक्षक आहे, तरी यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित माझे जगदंबा स्वरूप गुरुवर्य आदरणीय मुकुंदनाथ आंधळे गुरुजी यांच्या चरणी कोटी कोटी नमन. आज या संपूर्ण गुरुपूजन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व गुरुबंधू, सर्व गुरुभगिनी यांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. बंधूंनो, आज गुरुपूजन सोहळा, गुरुपौर्णिमा, याचा अर्थ व्यास पौर्णिमा. आपल्या या भारतीय या ऋणातून आपण केव्हाही मुक्त होत नाही, कारण यांचे ऋण हे कधी फेडता येणार नाहीत, कारण यांचे अनंत उपकार आपल्यावरती असतात आणि म्हणून यांच्या ऋणातून आपण केव्हाही मुक्त होत नाही. बंधूंनो, आपल्याला जर ईश्वराला भेटायचं असेल तर आपण ईश्वराला भेटू शकत नाही, कारण एक असं काव्य आहे की गुरुचरणी ठेविता भाव देव भेटे तयाला आपोआप. म्हणजे जर तुमचा गुरुचरणी भाव असेल, गुरुवर तुमची अपार श्रद्धा असेल, तर तुमची आपोआप भेट ही ईश्वराजवळ होते. कारण गुरु हा ज्ञानाचा अथांग सागर असतो, आध्यात्मिक ऊर्जेचा एक परिपूर्ण कोश असतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की या ठिकाणी एक शिष्य होता आणि त्या शिष्याला असा एक गर्व झाला होता की माझ्या गुरुची सगळीकडे वाहवा होते, त्याच्या ज्ञानशीलीची वाहवा होते, सगळेजण माझ्या गुरुला मान देतात. खरोखर माझा गुरु ज्ञानी आहे का? आपण एक गुरुची परीक्षा घेऊया. आणि म्हणून तो काय करतो, एक दिवस मनामध्ये विचार करतो आणि एक फुलपाखरू हातामध्ये पकडतो. फुलपाखरू हातामध्ये घेऊन तो गुरुकडे जातो आणि गुरुना म्हणतो, या हातामध्ये मी फुलपाखरू पकडलेलं आहे, तुम्ही ओळखा बघू ते फुलपाखरू जिवंत आहे की मृत. त्याने असं ठरवलेलं असतं. समजा गुरु म्हणाले की हे फुलपाखरू जिवंत आहे तर अंगात हाताने दाबायचं. नंतर गुरु म्हणाले की ते फुलपाखरू मृत आहे तर त्याला अंग सोडून द्यायची, कारण गुरुला त्याला खोटं ठरवायचं असतं. पण बघा, गुरु हे गुरु असतात, ते शिष्याला ओळखतात. गुरु असं म्हणतात की बघ हे मित्रा, की तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या हातात आहे. कसं, तू जर ठरवलंस तर ते मृत आणि तू ठरवलंस तर ते जिवंत. आणि असं उदाहरण दिल्यानंतर खऱ्या अर्थाने शिष्याच्या डोळ्यामध्ये अंजन उतरतं. अशा प्रकारचं गुरु हे अथांग असं ज्ञान असतं. आणि आपण खरोखर सुद्धा भाग्यशाली आहोत की आपल्याला आंधळे गुरुंसारखे महान गुरु लाभलेले आहेत. त्यांचा खरोखर एक प्रचंड असा वारसा आहे. त्यांचा शिष्याचा जो परिवार आहे तो महाराष्ट्र नव्हे तर अनेक राज्यात, अनेक परदेशामध्ये जाऊन आलेला आहे. मी पुन्हा गुरुच्या चरणी या ठिकाणी वंदन करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. जय जगन्नाथ, नमो आदेश, जय जगन्नाथ. धन्यवाद सर. सरांनी मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपल्या संस्थांतर्फे सरांचं स्वागत असे धन्यवाद. यानंतर प्रकाश भाऊ पंडित कृपया यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावे. वा, सुंदर. अगोदर एक आपल्याला मास्टर भेटले तर आता हेडमास्टर आहे. तरी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. कृपया आपल्याला सर्व क्षेत्रातील व्यक्ती या ठिकाणी भेटलेले आहे, लागलेले आहे. तरी अशा सर्व गुरुजनांचे, वरिष्ठांचे आपल्या संस्थांतर्फे आपण स्वागत करूया. धन्यवाद. जय जगदंब, ओम नमो आदेश. गुरु ब्रह्मा
ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुक्षाय नमः। अनंत कोटी ब्रह्मांड गोरक्षंच चराचरम दर्शन मुक्तिलाभ तस्मै श्री गुरुक्षाय नमः। तस्मै श्री मच्छिंद्रनाथ महाराजाय नमः। तस्मै श्री बाजीबाबानाथाय नमः। तस्मै श्री परशुराम नाना आंबोरे गुरु आजोबा वंदे। आणि आमच्या हृदयाचा ठोका, आमचे आश्रयस्थान, आमच्या माथ्यावर असणारं आकाश आणि आमचा मायेचा पादर, माझे गुरु, आपणा सर्वांचे गुरु, बसलेल्या सगळ्या माझ्या गुरु बहिणी आणि माझ्या गुरुबंधू यांचे असणारे गुरुवडील, देवगाव राजा ह्या गावचं अशा कळपणारा सूर्यकिरण आपले गुरुवर्य प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर यांना प्रथम जय जगदंब ओम नमो आदेश गो। वादळ आलेला आहे, त्या वादळामध्ये आपलं जीवनरूपी तेजोमय असणारा हा जो दिवा आहे, हा दिवा कुठल्या संकटाने फडफडत असतो आणि आता कधी तो लोप पावेल अशा प्रकारचं आपलं असणारं जीवन आणि प्रामुख्याने माझं जीवन भाऊंच्या संपर्कामध्ये आलो मी आणि माझ्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण झाला आणि हे प्रकाशाचं किरण या ठिकाणच्या भाऊंच्या मुळे शक्य झालेलं आहे। आणि ही धडपडणारी ही जीवनशैली भाऊंच्या जवळ आलो आणि तेव्हा काय शक्ती असते, काय ताकद असते, काय देव असतो ते मला कळलं। माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये खूप हाला प्रश्नाला सामोरं गेलो, कुठं उत्तर भेटत नव्हतं, वैतागलो होतो, पण ते युट्यूबवरचा कार्यक्रम संध्याकाळचा माझा तो क्रमच असायचा। युट्यूब ओपन करायचं, भाऊचा कार्यक्रम पाहायचा आणि भाऊचा कार्यक्रम जर नाही पाहिला तर मी काय म्हणेल तर मला हजम होत नसेल, अशा प्रकारचा भाऊ आहे। भाऊने माझ्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तेच निर्माण केलेले आहे। अशा या भाऊंना मी अशा प्रकारचे अपेक्षा व्यक्त करतो बसलेल्या समस्त बंधू आणि भगिनींच्या वतीने भाऊंना खूप आयुष्य लाभावं। भाऊंनी असे कित्येक दुःखी पीडित लोकांचं आयुष्य अशा प्रकारचा पुलकित करावं, अशा प्रकारचे मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि भाऊंना आणि आपले असणारे गुरु आजोबा परशुराम नाना आंबोरे यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी माझ्या भाऊंच्या बद्दल माझ्या अंतःकरणात आलेले जे शब्द आहेत त्या शब्दांना मी पूर्ण विराम करतो। जय ओम नमो आदेश। धन्यवाद सर। आपण बऱ्याच शिक्षकांचे भाषण ऐकले, यानंतर आपण एका विद्यार्थ्याचं मनोगत ऐकणार। मी प्रथमेश शिंदेला विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि त्याला आलेला अनुभव त्या ठिकाणी त्याने शेअर करायचा आहे। प्रथमेश शिंदे। काल जर व्हिडिओ बघितला असेल स्वामींचा तर मला ओळखच असेल सगळे, पण तरी पण काही जण असेल की ते व्हिडिओ बघू शकले नाही। मी फर्स्ट ऑफ ऑल माझ्या आयुष्याबद्दल सांगतो सगळं, त्याच्यातनं माझा गुरु काय सगळ्यांना समजत जाईल। एकदम टपोरी असा मुलगा होतो, त्याला शिक्षणाची ओढ नव्हती किंवा कुठलं काम करायची ओढ नव्हती, असंच फिरायचं, गल्लीत फिरायचं, पोरांच्या नादाने फिरायचं, असा मुलगा होतो। पण एक ध्यास लागला होता की देव काय असतोय बघायचं। अगदी आम्हाला वाटते 16व्या वर्षी मला हा ध्यास लागला होता। त्यासाठी मी भरपूर प्रयत्न केलं, हे उपासना कर, ती उपासना कर, पण गुरु नव्हता, योग्य मार्ग नव्हता।
17व्या-18व्या वर्षी बरोबर मी पुण्यात असताना व्यंकटेश स्तोत्र वाचत होतो. त्या व्यंकटेश स्तोत्रातनं 21 वेळा रात्रीचं पारायण होतं. 3 दिवस मी पारायण केलं होतं. एवढे भयंकर अनुभव आले होते की पाठीवरनं हात फिरणे म्हणा किंवा कोणतरी आले असं समजलं म्हणा. पण एवढं नॉलेज नव्हतं की बाबा कोणतरी आहे माझ्या पाठीमागे, पण त्याला काय विचारायचं, काय करायचं, कारण गुरु नाही तर मार्गदर्शन नाही. त्यानंतर त्याच दिवशी मला रात्री स्वप्नात भगवान विष्णूंनी येऊन दृष्टांत दिला की जालना इथं जा, तिथं मुकुंद आंधळे म्हणून आहेत, त्यांच्याकडनं तू गुरुदीक्षा घे. दुसऱ्या दिवशी घरात सांगितलं. सकाळी व्हिडिओ आला मला. सकाळी उठल्या पहिला गुरुजींचा व्हिडिओ आला. स्वामी म्हणतो मी, स्वामींचा व्हिडिओ आला. व्हिडिओ बघितला, घरी सांगितलं. आता इतक्या दिवस मी टपोरगिरी करत होतो आणि अचानक देवाच्या मार्गाला लागलोय हे समजल्यावर घरातली मला काय सांगायला लागली, तू गप्प बस, काहीतरी नवीन काहीतरी काढला असेल, पुढे फिरायला जायचं असेल तुला. नाही म्हटलं. असं जरा घरात वादविवाद झाला, हे झालं ते झालं. असं करत कसं तरी करत मी जालनामध्ये पोचलो. इथं आल्यावर स्वामींनी मला साधना दिली, उपासना घेतली. 21 दिवसाची उपासना दिली. 21 दिवसानंतर परत मी आलो. आई तुळजाभवानीनं साक्षात्कार दिला. त्याच्यानंतर मी येऊन दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर मी घरी गेलो. मला त्यावेळी जायला इथनं दीक्षा घेऊन रात्रीचे 1:30-2 वाजले होते रात्रीचे. त्यामुळं गडबड झाल्यामुळं कुठलाही मंत्र म्हणजे गुरुमंत्र आणि कानमंत्र ह्या दोन्हीशिवाय कुठलाही मंत्र स्वामींना मला देता आला नव्हता. गुरुजींनी मला सांगितलं होतं की तू जा, मी तुला नंतरच्या खेपेला तुला सगळं मंत्र देतो. गुरुमंत्र दिला होता. पण त्या गुरुमंत्रात एवढी ताकद होती की त्याच्यानंतर माझा 2.5 वर्ष देवारा चालला होता फक्त गुरुमंत्रावर. गुरुमंत्रानं त्यात कोडी सोडायला लागली, सगळी कोडी सुटायला लागली. पहिलंच कोडं सांगतो, ज्यावेळी मी दीक्षा घेऊन घरी गेलो त्यावेळी माझी आजी मला म्हणली होती की आलंयस ना काहीतरी करून, आता माझं गुडघं थांबवून दाखव. 74 वय आहे तिचं. जवळजवळ 45 वयापासून तिचा गुडघ्याचा त्रास होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ह्याचा काहीही उपाय होऊ शकत नाही. तिला बसायला येत नव्हतं मांडी घालून, तिला चालायला येत नव्हतं. बरं म्हटलं बघतो. संध्याकाळी मी देवाऱ्यावर बसलो. गुरुमंत्राचा फक्त जाप केला. जाप केल्यानंतर तिला फक्त एक लिंबू आणि थोडं मंत्रून पाणी दिलं होतं. तेवढ्यावर ती माझ्यापासून उठून जवळजवळ 3.5 किलोमीटर कंटिन्यू चालत गेली होती. जिला चालताही येत नव्हतं ती. पण त्याच्यानंतर काही गोष्टी अशा झाल्या की जॉब करणं महत्त्वाचं होतं किंवा बाकीच्या गोष्टी पण महत्त्वाच्या होत्या. मग त्यामुळं थोडा साधनेकडं किंवा बाकीच्या देवदेवाऱ्याकडे थोडं लक्ष कमी झालं माझं. आणि ड्युटी करणं हे ते. स्वामींचा माझं कॉन्टॅक्ट कायम चालू असायचा. फक्त ह्यातनं थोडासा मी लांब झालो होतो. ह्या कालांतरात काय झालं, मला भरपूर यूट्यूबवरती व्हिडिओ बघायला मिळत होते. कुणी कर्णपिशाचनी सिद्धी घेतल्या, कुणी काळभैरव सिद्धी घेतल्या. भरपूर काय काय अशा सिद्धी आहेत ज्या आपल्याला माहीत पण नाहीत. अप्सरा सिद्धी आहे म्हणा, भरपूर अशा सिद्धी आहेत. असं बघत होतो व्हिडिओ. वेळ तर मला पण लागलं. आपल्या पण कानात काहीतरी ऐकू यायला पाहिजे ना, कुणीतरी सांगायला पाहिजे मला, हे बाबा हे पुढचं माणूस हे असं आहे, हे पुढचं माणूस हे करणार आहे, ते करणार आहे, असं मला वाटायला लागलं. स्वामींना त्याच रात्री मी फोन केला. म्हणलं स्वामी मला अशी दीक्षा हवी, काहीतरी करा. स्वामी म्हणतात कसली दीक्षा हवी. मला असं कानात कुणीतरी सांगितलं पाहिजे काहीतरी येऊन की बाबा पुढचं माणूस काय वागतंय, काय करतंय, त्याचं काय होणार आहे, काय नाही. स्वामी म्हणले ह्या ज्या पिशाची शक्ती आहेत ह्यांच्यातून नादाला नाही लागला असं तर बरं होईल. कारण केलं तर तुझं भलं करतील, नाही तर तुझी अशी वाट लावतील की तू इथनं परत देव पण सोडून देशील. तरी पण एक अट्टाहास होता, काय नाही करायचं तर करायचं, काय आयुष्याचं काय होणार आहे, शेवट मरल, दुसरं काय होणार आहे. पण मरता मरता गुरुमंत्र घेतला त्यामुळे मला कसलं टेन्शन नव्हतं. गुरुची साथ होती. मरल तर मरल म्हणलं, पण घ्यायचं. त्या दिवशी स्वामींनी मग सांगितलं, रविवार होता त्या दिवशी मला स्वामींनी सांगितलं बरं बाबा करणारच आहेस तर हे असं असं कर. एक सतीमातेची मला त्यांनी साधना दिली होती. 21 दिवसासाठी. पण मी ती थोडक्यातच ती मला सिद्ध झाली. त्याचा मी थोडक्यात अनुभव सांगतो तुम्हाला. तर सतीमातेची रविवारी मला साधनेचा जो मंत्र होता, विधिविधान होतं, पूजा अर्चा होती, सगळं स्वामींनी मला दिलं होतं. त्या दिवशी मला तिचा फोटो बनवून आणायला सांगितलं होता. रविवारी मी फोटो बनवून आणला तिचा. घरी मला वाटतं एक कप्पा होता, त्या कप्प्यात ठेवला होता तिचा फोटो. त्या दिवशी संध्याकाळी मी झोपी गेलो. झोपल्यानंतर 1:30 ते 2 वाजता मला असं समजत होतं की माझ्या रूममध्ये कोणतरी फिरतंय. मिसेस तर माझ्या बाजूलाच होती, पण मला जाणवलं की कोणतरी फिरायला लागलं माझ्या रूममध्ये.
नंतर ज्यावेळी मला जाग आली त्यावेळी जरा हृदयाचं ठोकं माझं वाढलं होतं आणि घुंगराचा बारीक आवाज येत होता. मग मला समजलं की बाबा रूममध्ये काहीतरी आहे. पण एवढं मला असं कधी प्रत्येक वेळी वाटायचं की माझ्या डोक्याचा भ्रम आहे, माझ्या डोक्याचा भ्रम आहे. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीकडे अजूनपर्यंत तरी प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा करत आलतो. पण असं डोळं उघडलं जाता की तुम्हाला मी हळूहळू सांगेनच सगळं. दुसऱ्या दिवशी साधनेला बसलो. आता वय माझं म्हणजे थोडं एक अट्रॅक्शन असतं, एक मनात भावना असते. त्या भावनेचाही प्रकार काय असतो आणि ती वासना जी असती त्याचा बॅड इफेक्ट काय असतो हे पण सांगतो. एक मनात वासना असते माणसाच्या, एक भावना असते. तर एक अट्रॅक्शन असतं मुलींच्याकडे, एक मुलींचं मुलांच्याकडे असतं, मुलांचं मुलींच्याकडे असतं. साधनेच्या पहिल्या दिवसापासून अनुभव जे चालू झाले. पहिल्या दिवशी जी सतीमाता होती जिला मी साडीत बघितलं होतं फोटोमध्ये, ती माझ्यासमोर ड्रेस घालून येत होती. ड्रेस घालून येत होती त्या दिवशी मला काय समजा ना, मला तर मनात आलं अरे ही किती मस्त दिसते, भारी दिसते ड्रेस घालून साडीपेक्षा. पण आणि एक मन म्हणायला लागलं की तुझी वासना तिच्यावर चालल्या का काय. म्हणून मी स्वामींना त्याच दिवशी फोन लावला, स्वामी ती येते खरं ड्रेस घालून येते. आणि माझ्या मनात एकदम आलं की किती छान दिसायला लागली ही. मग स्वामींनी मला त्या दिवशी सांगितलं काम वासनेवर कंट्रोल ठेव आणि तिला आई म्हणून बोलवायला चालू करत बघ काय फरक पडतो. दुसऱ्या दिवशीपासून तिला मी ज्या क्षणापासून आई म्हणून बोलवायला लागलो त्या क्षणापासून ती ड्रेसच्या ऐवजी साडी घालून माझ्यासमोर यायला लागली. हिरव्या कलरची साडी घालून यायची. दुसऱ्या दिवशी हिरव्या साडी आली, पण अशी आली की काय बोलत नव्हती, काय नव्हती, फक्त पुढं बसून जेवत होती. जेवत होती म्हणजे एकदम अवऱ्यासारखं, कधी न मिळालंय असं बाबा वर्षभर उपाशी ठेवलंय आणि पुढं ताट सरकवलंय असं जेवत होती. आता मला काय कळलं काय करायचं, कारण कुठलंच ह्या गोष्टीचंच नॉलेज नव्हतं ना. बाबा एक अदृश्य शक्ती आहे ती माझ्या समोर येत्या. घरात एखादं भांडं पडलं तरी आपल्याला लट्टकर भाजते काय पडलं काय झालं, मग ती अदृश्य शक्ती पुढे येऊन बसत्या आणि ती जेवत्या काय समजा. त्या दिवशी स्वामींना संध्याकाळी मला रात्रीचाच आमचा फोन व्हायचा, कारण मी साधनेला रात्री बसायचो 9:30-10च्या नंतर बसायचो. त्यामुळे संध्याकाळी रात्री जेवते ती काहीतरी खातीये, पण असं बसवासल्या गवऱ्यासारखं खातीये. स्वामींनी मला सांगितलं तिला नैवेद्य हवा आहे. नैवेद्य हवा आहे तर द्यायचं काय नैवेद्य. तर स्वामींनी मला सांगितलं तर तिला तळलेलं काहीतरी दे. तळलेलं काय आता घरी बनवायचं, आमचं तर जेवण झालेलं, जेवण होऊन मी पूजेला बसलो होतो. आता तळलेलं काय द्यायचं. तसंच गडबडीत उठलो आणि ते चिलगुलीला चिलगुली ती तिला तळून माझं मी चिलगुलीचा नैवेद्य दिला. दुसऱ्या दिवशी घरात ठरवलं की काहीतरी चांगलं तळलेलं करूया. आणि त्या दिवशी मिसेसला दिवसभर ड्युटी लागली, तिला पण आला होता कंटाळा. पण म्हणलं काय नाही, म्हणलं आज निवेदीला दाखवायचं आहे, गुरुजींचा आदेश आलाय की हिला नैवेद्य दाखवायचा आहे, काहीतरी तळून कर. तर मिसेसने माझ्या पटकन भजी सोडून तळून दिली होती. जशी मी भजी तिला ठेवली तसा पटकन तिला भजी उचललेला आणि तो तोंडात घातलेला मला जाणवत होतं. भजी तर माझ्या समोरच होता, पण मला जाणवलं की तिने उचललं. मग परत बोलायला लागली माझ्याबरोबर, तू मला मटण दे. मटण दे म्हणल्यावरती पहिला विचार माझ्या मनात आला, जर म्हणलं हिला मी मटण दिलं तर ही सात्विक रूपात पुढे आल्या, आतापर्यंत माझ्यासमोर शांत बसल्या, ती परत तामसिक रूपात जाऊन डायरेक्ट माझं नरडं धरलं. त्यामुळे म्हणलं मटण तर काय आता मिळणार नाही म्हणलं तुला, बघू म्हणलं जर माझ्या स्वामीने आदेश दिला तर तुला देईन म्हणलं मटण वगैरे. मटण दिलं नाही त्या दिवशी त्या. आणि स्वामींना संध्याकाळी विचारलं की असं ती मटण मागत होती. तर स्वामींनी म्हणले बरं झालं तू मटण तिला नाही म्हणून सांगितलंस. आणि असं करत करत भरपूर तिचे अनुभव घेतले मी. ते असे भरपूर अनुभव आहेत की आता ती स्वतः माझ्यावर सिद्ध होऊन ती माझं काम करते. स्वामींच्या कृपेनं ती आता सगळं म्हणजे पुढे काय होणार आहे हे आता मला सगळं सांगते. म्हणजे कर्मपिशाचिनीचं काम सुद्धा ती आता इथं म्हणजे त्या रूपात सतीमातेच्या रूपात करते. एवढंच बोलतो मी. आणि सगळ्यात मोस्ट वॉर्निंग देतो की असल्या कुठल्याही साधना गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय करू नका किंवा गुरुला सांगितल्याशिवाय करू नका. कारण जेवढं माझा अनुभव चांगलं वाटलं तुम्हाला
तेवढं तुमच्या आयुष्यात ते धक्की पण ठरू शकतात किंवा एक हानिकारक पण ठरू शकतात. जेवढं चांगलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं घातकी आहेत. त्यामुळं तुम्ही असला प्रयत्न एकट्यात करू नका, कधी गुरुला विचारल्याशिवाय असल्या गोष्टी काही करू नका. एवढंच बोलतो मी. जय जगन्नाथ. धन्यवाद प्रथमेश. आता अप्सरांच्या मागे लागून स्वर्गाची ओढ तू बाजूला ठेवशील अशी आशा व्यक्त करतो आणि शिवाजी भाऊ तेलंगे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. चरण स्पर्श करून दर्शन घेतले. मी गुरुच्या साहित्यामध्ये फेब्रुवारी 2025 पासून दर्शनासाठी येतो. मी आणि माझी पत्नी गेली 25 वर्ष झालं सामाजिक कार्य करतो. सामाजिक कार्य करत असताना ज्या काही समस्या आम्हाला उद्भवल्या, अडथळे निर्माण झाले, त्याचं समाधान गुरुचरणामध्ये मिळालं. मी स्वतः साहित्यिक आहे. मला 2010 राज्य पुरस्कार आहे, जालना भूषण आहे आणि मी पुस्तकं लिहिलेली आहे. तरी पण मी आत्मविश्वासानं सांगतो की हे सगळं करत असताना जे समाधान गुरुचरणामध्ये मिळालं त्याबद्दल मी खरंच गुरुचा ऋणी आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे आपल्याला, भक्ती ही आम्ही दोघांही नवरा बायकोने केली होती. ईश्वराच्या दरबारीही आम्ही प्रत्येक वेळी गेलेलो होतो. पण संकट आल्यानंतर जशी लेकरांसाठी आई असते ती वाटते ते करते, ते मात्र अनुभव मला गुरुचरणामध्ये घेता आला. मी आपल्याला कळकळीची विनंती सांगतो की गुरुचरणामध्ये शक्ती आहे, भक्ती आहे, साधना आहे आणि नम्रतेने घेतलं तर आयुष्याचं सुंदर सुख उपभोगण्याची शक्ती पण आहे. आज गुरु पौर्णिमेनिमित्तानं आपल्याला एवढीच विनंती करेल की खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा असते. जगामध्ये पसरवणारे हजारो लोक तुम्हाला सापडतील, पण मी एवढंच आत्मविश्वासानं आणि जगदंबे चरणी स्पर्श करून सांगतो, ही श्रद्धा आहे, ही भक्ती आहे, तुमच्या सुखाचा मार्ग आहे. आपण तो चरण स्पर्श करून स्वीकार करावा एवढीच कळकळीची विनंती करतो. जय जगदंब, जय जगदंब. धन्यवाद सर. यानंतर अनिल भाऊ म्हस्के यांना विनंती करतो, कृपया त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जय जगदंबे. मी माझी बायको खूप परेशान होतो. आम्ही खूप 4-5 महिने खूप हिंडायचो आम्ही इकडं तिकडं. बायको माझी बायको पैसे दुसऱ्याला नेऊन द्यायची, परेशान होती. 7-8 लाख रुपये माझे असेच गेले. मग एक दिवशी मी देऊळगाव राजाला आलो. माझा जवळ देऊळगाव राहतो अशोक कान माझा त्याच्या घरी आलो. मला दादा भेटले. दादाला सांगितलं मी असं झालं. दादा म्हणे या म्हणे माझ्याकडं. मी दादाकडं मग टाकली. दादाकडे आलो. दादाकडे आल्यानंतर दादाला भेटलो. दादानं मला फक्त माझ्या बायकोला 3 वाऱ्यातच नीट केलं. 3 वाऱ्या केल्या आम्ही, 3 जास्त केलं नाही. पण तेव्हापासून आमचं नातं घट्ट झालं. दाजी मेवण्याचं नातं झालं आमचं. दाजी मेवण्याचं आज विठ्ठल रुक्मिणी घेऊन यायचं कारण सांगतो. की आळंदीपासून दिंड्या पाक पंढरपूरला जातात. आळंदीपासून पाक दिंड्या पंढरपूरला जातात. पण एक भक्त असा असतो खाणार पिणारचं, पण ते विठ्ठलाचा ध्यास खूप राहतो. ते वाकडी सगळ्या दिंड्या वाकडून मुक्कामाला असते. वाकडून त्या पंढरपूरला द्या. मग वाकडून पंढरपूरला विठ्ठल साक्षात त्याला भेटायचो. गाळात फसलेला असतो खाण्यात गाळात. विठ्ठल दिंड्या पंढरपूरला असतात. विठ्ठल साक्षात भेटायला तिथे येतो. कुठं? वाकडीला, त्या भक्तासाठी. आज सुद्धा विठ्ठल वाकडीमध्ये आहे, पंढरपूरमध्ये नाही आहे विठ्ठल तिथं. तसं दादानं जे कार्य करेल, दादाच्या कार्यक्रमाचे सगळ्याला घेऊन चालेल. दादा सगळ्याचं नीटनिट्य करेल. तर माझ्या मुलाला बुद्धी आली. माझ्या मुलाला सांगतो बुद्धी आली. रामेश्वर माझ्या मुलाचं नाव आहे. सकाळ मग दादाला कपडे बिपडे काही नको नेऊ, एक छोटासा विठ्ठलाचा फोटो घेऊन जा. मग आम्ही मार्केटला आलो. ती विठ्ठलाला बुद्धी मिळली बरं का. मार्केटला आलो. मग आम्ही मूर्त्या घेतल्या. मूर्त्या घेतल्या आणि आणलो. पण साक्षात गुरुला भेटायसाठी साक्षात देवत असतो. हे असं माझ्या मुलाचं आठवण. साक्षात पांडुरंग भेटायला आले दादाला. म्हणजे एवढं कार्य पाहण्यासाठी साक्षात पांडुरंग भेटायला आले. हे गुरुचं कार्य असतं. आता मी एक दुर्गावर सांगतो. दुर्गा शिष्याचं नातं सांगतो.
दुर्गा हे गुरु शिष्य आहेत. दादांची दुर्गा गुरु शिष्य. रोज दुर्गा सेवा करतो, रोज संध्याकाळी पण संध्याकाळी 7 वाजले म्हणतो आईला भेटायला जायचं, बापाला भेटायला जायचं, आईला भेटायला जायचं, असं नित्यनेम सेवा करतो. गुरु म्हणतो आपलं गुरु काय सांगते की आपलं कोणी जगामध्ये नाही, आपल्या जगामध्ये तुझं कोणी नाही, फक्त गुरुशिवाय कोणी नाही. पण नाही ऐकतच नाही दुर्गा. रोज संध्याकाळी आई बापाला भेटत होतो. म्हणजे नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया. नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया. नमन माझे गुरु राया. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी माहूरकर देवस्थानचे मुख्य पुजारी व आमचे मित्र यांनी आपला वेळात वेळ देऊन आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल मी भवानीदास दादा भोपी व अमोल दादा गावंडे या दोघांचे जगदंबादेवी संस्थांच्या वतीनं सहर्ष आभार मानतो व आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं तुमचे स्वतःच्या ऋणी व आभारी आहोत. संस्थांचं गुरुवारी मात्र वाजवाय एवढं पिढीवरती जमाने नदी
Thank you.
संस्थांच्या वर्षापासून ओळखतो किंवा ज्यांची सोशल मीडियावरती आगळी वेगळी ओळख आहे ते आमच्या अमोलदादा गावणे यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचे. सर्वांना जय भवानी जय जगदंबा. आई रेणुका मातेचा सर्वांवर आशीर्वाद सदैव राहो हीच आई रेणुकेची प्रार्थना करतो. व हा गुरुपौर्णिमेनिमित्त भाऊंनी आम्हाला इथे बोलून एवढा आदर सत्कार दिला व तसेच योगायोगाने का होईना सकाळी मी त्यांना कॉल केला आणि आमचं एकमेकांशी जे संवाद झाला तो आई जगदंबेच्या कृपेने झाला असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी बोलावं आणि मी यावं आणि आई रेणुका मातेचे मुख्य पुजारी आमचे मामा श्री भवानीदास रेणुकादास जोशी हे पण आमच्यासोबत आले. भाऊंना पण खूप छान वाटलं आणि भाऊ आपल्या या कार्यामधून खूप लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, खूप लोकांच्या समस्या दूर करत आहेत. त्यांना आई रेणुका असंच बळ देव आणि त्यांच्या हातून असंच सत्कार्य घडत राहो हीच आई रेणुकेची प्रार्थना. जय जगदंब जय भवानी. सर्वांना पुन्हा एकदा जय जगदंब नमो. बघा मगाशी जे मी भाषण दिलं तर विस्तृत झाली आपली उद्देश झाला. त्या उद्देशामध्ये मी एक गोष्ट बोललो होतो. काय गोष्ट बोललो होतो की हा आत्ता नेमका आधी घटनेचा घडली सुद्धा सांगतो. भवानीदास दादा भोपी आणि अमोल भाऊ हे या ठिकाणी आले आणि माहूरगडचे असणारे दुसरे पुजारी शुभम दादा भोपी यांचा मला मेसेज आला व्हॉट्सअपला की तुम्हाला रेणुका मातेचं लाईव्ह दर्शन करायचं आहे का. म्हटलं बापरे किती माझं महान भाग्य. म्हटलं हो आवडेल. आणि त्यांनी व्हिडिओ कॉल केला मुख्य गाभाऱ्यातून आणि जगदंबेचं मला दर्शन वगैरे घडवलं. मग अशी आपला एक विषय झाला होता. आपल्या गादीवरती आई महालक्ष्मी आहे, आई सप्तशृंगी आहे, आई तुळजाभवानी आहे, काळूबाई आहे, मार्तंड भैरव खंडोबा आहे आणि नवनाथ महाराज सुद्धा आहे. पण मी सांगताना सांगितलं की परशुराम नानांची जी गुरु परंपरा आहे ती माहूरगडच्या भोप्यांपासून आहे. म्हणजे आपले जे वडील लागतात, आपले जे गुरु लागतात ते माहूरचे भोपे लागतात. त्यामुळे जेव्हा गळ्यापर्यंत जास्त संकट येईल आणि तुळजाभवानी काळूबाई सप्तशृंगी तुमचे सर्व पर्याय थांबतील तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटी एकच नाव घ्यायचं 5 अगरबत्त्या लावून. कोणतं? रेणुका माता. बरोबर. आणि पहा तिची कृपा किती आहे माझ्यावरती की मागे असं सहज विचार आला की मनामध्ये सहज विचार आला की माहूरगडच्या पुजाऱ्यांसोबत कधीतरी आपण एखादा व्हिडिओ काढला पाहिजे असं मनात आलं. आणि त्याच दिवशी मला शुभम दादांचा आणि अमोल दादांचा कॉल आला. तोही त्यावेळेला मी म्हटलं की जगदंबे घडवून आणलं. आज सुद्धा सकाळी तसंच झालं. त्यांचं माझं बोलणं चाललंय. मी त्यांना म्हटलं का हो 15 तारखेला उपासना शिबिराला जमलं तर याल का. ते म्हणजे 15 तारखेला नाही आम्ही आजच तुमच्याकडे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला येत आहोत. म्हणजे आणि खरंच भाग्याचा दिवस आहे. मला प्रचंड आनंद वाटला. अमोल दादा आणि भवानी दादा तुम्ही दोघं आला. तुमच्या पावलाने साक्षात रेणुका माता ही मनामध्ये हृदयामध्ये होती
तुमच्या पावलाने चालत आली असं आपण म्हणूया. आणि आता वेळ न दवडता तुम्हा सर्वांना ज्या गोष्टीची आतुरतेने उत्सुकता होती तो विषय सुरू करायला हरकत नाही. तू छाव फू फू एक कॉम्प्लीट करायचं घ्यायचं सुरुवात करायची. सर्वांना रेडी आहे? आमचा चला सांगोळी आपापल्या जागी बसवते. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी माहूरगड देवस्थानचे मुख्य पुजारी व आमचे मित्र यांनी आपला वेळात वेळ देऊन आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल मी भवानीदास दादा भोपी व अमोल दादा गावंडे या दोघांचे जगदंबादेवी संस्थांच्या वतीनं सहर्ष आभार मानतो व आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं तुमचे सततः ऋणी व आभारी आहोत. संस्थांचं गुरुवारी वाकड वागवाय एवढं पिढीवरती जमाने नदी Thank you.
ओळखतो किंवा ज्यांची सोशल मीडियावरती आगळी वेगळी ओळख आहे ते आमच्या अमोलदादा गावंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना जय भवानी, जय जगदंबा. आई रेणुका मातेचा सर्वांवर आशीर्वाद सदैव राहो हीच आई रेणुकीची मी प्रार्थना करतो. व हा गुरुपौर्णिमेनिमित्त भाऊंनी आम्हाला इथे बोलून एवढा आदर सत्कार दिला व तसेच योगायोगाने का होईना सकाळी मी त्यांना कॉल केला आणि आमच्या एकमेकांशी जे संवाद झाला तो आई जगदंबेच्या कृपेने झाला असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी बोलावं आणि मी यावं आणि आई रेणुका मातेचे मुख्य पुजारी आमचे मामा श्री भवानीदास रेणुकादास जोशी हे पण आमच्यासोबत आले. भाऊंना पण खूप छान वाटलं आणि भाऊ आपल्या या कार्यामधून खूप लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, खूप लोकांच्या समस्या दूर करत आहेत. त्यांना आई रेणुका असंच बळ देव आणि त्यांच्या हातून असंच सत्कार्य घडत राहो हीच आई रेणुकेची चरणी प्रार्थना. जय जगदंब, जय भवानी. सर्वांना पुन्हा एकदा जय जगदंब, नमोवादी. बघा मगाशी जे मी भाषण दिलं तर विस्तृत झाली आपली उद्देश झाला. त्या उद्देशामध्ये मी एक गोष्ट बोललो होतो. काय गोष्ट बोललो होतो की हा आत्ता नेमका आधी घटनेचा घडली सुद्धा सांगतो. भवानीदास दादा भोपी आणि अमोल भाऊ हे या ठिकाणी आले आणि माहूरगडचे असणारे दुसरे पुजारी शुभम दादा भोपी यांचा मला मेसेज आला व्हॉट्सअपला की तुम्हाला रेणुका मातेचं लाईव्ह दर्शन करायचं आहे का. म्हटलं बापरे किती माझं महान भाग्य. म्हटलं हो आवडेल. आणि त्यांनी व्हिडिओ कॉल केला मुख्य गाभाऱ्यातून आणि जगदंबेचं मला दर्शन वगैरे घडवलं. मग अशी आपला एक विषय झाला होता. आपल्या गादीवरती आई महालक्ष्मी आहे, आई सप्तशृंगी आहे, आई तुळजाभवानी आहे, काळूबाई आहे, मार्तंड भैरव खंडोबा आहे आणि नवनाथ महाराज सुद्धा आहे. पण मी सांगताना सांगितलं की परशुराम नानांची जी गुरु परंपरा आहे ती माहूरगडच्या भोप्यांपासून आहे. म्हणजे आपले जे वडील लागतात, आपले जे गुरु लागतात ते माहूरचे भोपे लागतात. त्यामुळे जेव्हा गळ्यापर्यंत जास्त संकट येईल आणि तुळजाभवानी काळूबाई सप्तशृंगी तुमचे सर्व पर्याय थांबतील तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटी एकच नाव घ्यायचं 5 अगरबत्त्या लावून. कोणतं? रेणुका माता. बरोबर. आणि पहा तिची कृपा किती आहे माझ्यावरती की मागे असं सहज विचार आला की मनामध्ये सहज विचार आला की माहूरगडच्या पुजाऱ्यांसोबत कधीतरी आपण एखादा व्हिडिओ काढला पाहिजे असं मनात आलं. आणि त्याच दिवशी मला शुभम दादांचा आणि अमोल दादांचा कॉल आला. तुम्ही त्यावेळेला मी म्हटलं की जगदंबे घडवून आणलं. आज सुद्धा सकाळी तसंच झाला. त्यांचं माझं बोलणं चाललंय. मी त्यांना म्हटलं का हो 15 तारखेला उपासना शिबिराला जमलं तर याल का. ते म्हणजे 15 तारखेला नाही आम्ही आजच तुमच्याकडे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला येत आहोत. म्हणजे आणि खरंच भाग्याचा दिवस आहे. मला प्रचंड आनंद वाटला. अमोल दादा आणि भवानी दादा तुम्ही दोघं आला. तुमच्या पावलाने साक्षात रेणुका माता ही मनामध्ये हृदयामध्ये होती तो तुमच्या पावलाने चालत आली असं आपण म्हणूया. आणि आता वेळ न दवडता तुम्हा सर्वांना ज्या गोष्टीची आतुरतेने उत्सुकता होती तो विषय सुरू करायला हरकत नाही. शू छाव फू फू एक कॉम्प्लीट करण्यासाठी घ्यायचं सुरुवात करायची. सर्वांना रेडी आहे. आज का ये शुभ मुहूर्त पर, ये पावन पर्व पर यहाँ पर इकट्ठा होते टाइम में मुझे भी एक सेकंड यहाँ आकर जो आज का ये मान सम्मान दिया उसके लिए मैं ये ऑर्गेनाइज किया सभी को. और
श्री जगदम्बा देवी संस्था दौलताराजा की सर्वस्व अंधरे सर, उनको तहदिल से शुक्रिया अदा करना चाहूँगी। साथ साथ में यहाँ पर उपस्थित सभी लोगों को आज का ये पावन पर्व का शुभकामनाएं देते हुए मैं मेरा 2 शब्द यहाँ पे समाप्त करूँगी। थैंक यू सो मच। तर या ठिकाणी माननीय रेणुकादास दादा भोके आणि अमोल दादा यांना आपल्या इथून निघून पुढे माहूरगडला जायचं आहे। त्यांना जवळजवळ 7 घंट्याचा रन आहे आणि जगदंबा देवी संस्थातर्फे आजच्या ह्या गुरुपूजन सोहळ्याला जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी माझ्या सर्व मुली आणि मुलं, आता जे शिष्य नाही ते म्हणते हे काय मुली आणि मुलं, चांगली 70 वर्षाची म्हातारी बाई दिसून राहिली, पण आराध्यांचं नातं असं असतं, गुरु बाप असतो, समोरची 100 वर्षाची जरी असेल तरी ती मुलगी असते, त्या नात्याने मुलं आणि मुली। आणि शुद्ध भाषेमध्ये बोलायचं म्हणजे माझे सर्व सहशिष्य यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। आणि आता बोलायला सुरुवात करतो, रागावणार पण आहे, झापूनही काढणार आहे काही की नाही, त्याच्याशिवाय भाऊंचं बोलणं त्या पतीला कळलं काय बोलणार आहेत म्हणून, पण जाऊ दे, तो विषय बोलतच नाही। आता विषय असा, मी सांगितलं होतं खंडोबाचे भक्त असतील ज्यांनी माझ्याकडून खंडोबाची वारू भंडारी घेतली, आपापल्या वारू वसाऱ्यासोबत आणा, बऱ्याच जणांनी आणल्या नाही। देवीवाले होते त्यांना सांगितलं होतं कवड्याच्या माळा न चुकता गळ्यामध्ये आणा, 90% आणल्या पण 10% घरी विसरले। आता त्यांना वाटते आम्हाला झापतील, पण जाऊ द्या, आजचा दिवस झापण्याचा नाहीये, आजच्या दिवस सर्वांना माफी, झापणार वेगळ्या विषयासाठी। थोडं मोकळं बोललं तर चालेल का? बोर वगैरे नाही होऊन राहिले कोणी? ठीक। एक गोष्ट फार आनंदाची, एक पैस लागली होती निशा पवार नावाच्या माझ्या लेकीची, आमची लागली होती, ते तिथं बसलेली आहे। पैस काय लागली? माझा एक शिष्य म्हटला, त्याचं नाव नाही सांगणार तर नाव भांडेल, म्हणे निशा ताईचे कामं काही जास्त झाले नाही म्हणून यंदा निशा ताईचा नवरा मुलं तिला गुरुपौर्णिमेला येऊ देणार नाही। आणि मी म्हटलं नवऱ्यानं नाही येऊ दिलं तर ती एसटीत बसेल, पण ती गुरुपूजनाला येणार म्हणजे येणार, अशी परिस लागलेली। तर मला माझ्या लेकीवरती विश्वास, आणि ती तिथं हजर आहे, आणि खरंच माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे की भले आयुष्यामध्ये प्रचंड दुःख असतील, कोणाकडे पैसे नसतील, कोणावर कर्ज असेल, कोणाच्या घरात बिमाऱ्या असतील, थोडाफार त्रास मलाही होईल, शेवटी आपण मनुष्य देहात आहोत, भोगावं लागेल आपल्याला, पण बापाला सोडलं नाही, गुरुचं नातं सोडलं नाही, गुरुपौर्णिमा सोडली नाही, या गोष्टीबद्दल खरंच मन भरून येतं। साध्वी प्रीतमनाथ आहे, आज त्या माईचं वय बघा तुम्ही, या वयामध्ये 50 लाख शिवमंत्राचा जाप केला हो, ओम नमः शिवाय, पण महादेवाचा साक्षात्कार घडला नव्हता, 50 लाख करून साक्षात्कार घडला नव्हता। माझ्या हाताने गुरुमंत्र घेतला, रोज 108 वेळेलाच करते, तर साक्षात अंबाबाईने 3दा दर्शन दिलं, बसलेली हे विचारून घ्या। कृपा कोणाचीही, कोण मोठं आहे मी सांगतो, भर स्टेजवर सांगतो, माझी सप्तशृंगी मोठी नाही, माझी रेणुका माताही मोठी नाही, माझी तुळजा भवानी काळूबाई तर अजिबातच मोठी नाही, तो खंडोबाई मोठा नाही, मोठा माझा बाप आहे ज्याचं नाव आहे गुरुवर्य परशुराम नाना नाना। ह्या बापाने जर हातावर पलटी दिली नसती, कानात मंत्र दिला नसता, तर ही अंबाबाई हा खंडोबा हा महादेव वास घ्यायला मी नसते आले। आहेत ना हजारो भक्त आहेत, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून हजारो बाया महादेवाला जाऊन राहिल्या, कोणी गणपतीला जाऊन राहिल्या, कोणी विठ्ठलाला जाऊन राहिल्या। आमचे उदयवाल दाजी ज्यांनी मगाशी भाषण दिलं, उदयवाल दाजींची मिसेस म्हणजे माझी गुरु लेख, तिला मी बहीणही मानतो, छायाबाई समोर बसलेली आहे, पायी पायी पंढरपूरच्या वाऱ्या करते, सकाळ संध्याकाळ हरिपाठ घेतल्याशिवाय नवरा बायको जेवत नाही, पण जेव्हा बायको पागल झाली, वेड्यासारखी करायला लागली, नीट करायला जळगाव राजाला आणावं लागली, मी नीट केली, तेव्हा विठ्ठल आडवा आला नाही। म्हणजे तुम्ही म्हणले विठ्ठलाची बदनामी करता का? बदनामी नाही करत आहे, सांगून राहिलो की साक्षात मूर्तिमंत ईश्वर जरी असला तरी शरण ईश्वराच्या आधी गुरुंना जावं लागतं। आणि नानांकडून मी काय घेतलं, हा मोठा संशोधनाचा विषय, लोक फार संशोधन करतात बरं का, फार संशोधन करतात,
आता लोकांचं संशोधन पहा, नाना तर खेड्यातले खेडवळ दिसतात, त्यांना धड बोलता येत नाही, गावांधळ बोलतात, शाळा शिकलेल्या असतील का नसतील, मग यांना एवढं कोणी शिकवलं? गुरु काय सर्व गोष्टीमध्ये पारंगतच असावा का? नाही. कानांना स्वतःचं नाव लिहिता येत नाही, शाळा शिकलेले नाही. पण या ठिकाणी सोनशीवरून संगीता आलेली आहे. संगीता हातावर कुठं बसलेली, ती तिथं बसलेली आहे. तिला विचारायचं डोळ्याला पाहिलेली पाहिजे. आपण होम खेळतो, होम कसा खेळतो आपण? मस्त होमामध्ये उडी मारतो, 2-4 मुलीला मारतो, पायाला चटका लागला की मारलीच फुलावर उडी, वारं असो पण असो. आणि माझे गुरुवर्य, माझी तेवढी अवकात नाही. होम पेटलेला असतो बाळू मामा, तुम्हाला सांगतो. 9मीच्या दिवशी जाऊन पाहायचं सावरगाव भागड्याला होम पेटलेला. होम आहे कमीत कमी कमरे इतका खोलगड्ड, त्याच्यातून बाहेर पडायला जागा नाही. एवढा मोठा जाळ पेटलेला. माझं म्हातारं, लाडारी म्हातारं म्हणतोय, माझं म्हातारं फक्त उभं राहतं, रेणुका माता की जय म्हणणं, ते होमात अंग सोडून देणं. अंग सोडतं म्हातारं. म्हाताऱ्याच्या अंगाला आतापर्यंत अगरबत्ती एवढा चटका लागलेला मी पाहिलेला नाही. कुठून आलं एवढं सामर्थ्य? कारण खाताना, पिताना, उठताना, बसताना, झोपताना, अगदी लघवी संडास करताना सुद्धा नाना सांगतात, तोंडात येतच नाव असतं, रेणुका 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 रेणुका. इतकं वेळ त्या रेणुकेच्या नावाचं की साक्षात आणि चमत्कार देते अंबाबाई. आज पहा, गुरुपौर्णिमा आहे. माहूरगडला मी कोणालाही फोन लावला नाही, काही बोललो नाही. पण जेव्हा मला इकडे यायचं तेव्हा मला माहूरगडच्या मुख्य पुजाऱ्यांचा फोन आला. म्हटले आंधळे सर, असतं तुमचं नियोजन काय हो? म्हटलं नियोजन काही नाही, आमचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे. आम्ही माहूरगडवरून तुमच्या कार्यक्रमाला संध्याकाळपर्यंत कधी वैना घेऊन राहिलो ना, आम्हालाही येऊन तुमचं दर्शन घ्यायचंय. मेन माहूरगडची पुजारी, जेजुरीचे पुजारी आले, निलेश तलाला ज्योतिप्राण आहे, जेजुरीचे पुजारी झाले, येरमाळ्याचे पुजारी झाले, कोल्हापूरचे पुजारी झाले, तुळजापूरचे पुजारी झाले, माहूरगडचे पुजारी. ती बोलावते, आपण नाही बोलतो. पण नेमकं आपल्या सर्वांना हराम आहे एका गोष्टीचं. हराम कोणत्या गोष्टीचं हराम आहे? जगदंबेची सेवा करायचा हराम. कसं? आमचा जनार्दन लोखंडे केला आहे माझा भाऊ, अंत्य देवीचा मंत्र करताना माझं मनच लागत नाही. हो मला तुझं मनच लागत नाही, तुला चांगलं उर्वशीचा मंत्र देतो. आखे तो खोलो स्वामी. पुढं काय? अंबाबाईच्या मंत्र त्यांची मला लागत नाही. बर, तसाच दुसरा नाम प्रथमेश शिंदे ज्यांना मगाशी भाषण दिलं. 3 वर्षापूर्वी माझ्याकडून तुळजाभवानीची ज्ञानमाळ घेतली. तुळजाभवानीने स्वप्नात दर्शन दिलं, पण तुळजाभवानीमध्ये मजा नाही. का नाही? तुळजाभवानीमध्ये मज्जा नाही. कानामध्ये येऊन बोलणारी कर्ण पिसाचेली पाहिजे. यांना बागेश्वर बाबाचा बाप बनायचं. कानात येऊन बोलली पाहिजे, म्हणजे माझ्या कानात फुसफुस मया करी. आणि मग मला फोन केला, म्हणे साधना शिकवा कर्णपिसाची मीची. अशीच कर्णपिसाची साधना एका माझ्या शिष्याने केली होती. तो शिष्य इथं हजर आहे सध्या, पण नाव नाही सांगणार, ते गुपित आहे. पण मरता मरता वापस आणला की मरणाच्या तोंडातून. 40 दिवसांची कर्णपिसाची करायला घेतली. 25व्या दिवशी घरामध्ये पडलेला होता, अंगावरती बोटभर कपडा नव्हता. मायबाप पळायला लागले. मी गेलो, पाहिलं अंगावर बोटभर कपडा नाही. मायबाप म्हणले असं कसं काय झालं, कधी पूर्ण कपडे हा काढत नाही, असं काय करतोय? मला कळलं याच्यावर ती वाईट शक्ती स्वार झालीये. मी त्याचा इलाज केला, त्या शक्तीने मला बेजार केलं. हा सर्व अनुभव मी कर्णपिसाची सिद्धी नावाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता त्याला म्हणलं घ्यायची का कर्णपिसाची नाही? आता म्हणतो कांदा मुळा भाजी फक्त अंबाबाई माझी, मला कर्णपिसाची नको. पण इकडे उत्सुकता, प्रथमेशला मला सिद्धी द्या, मला साधना द्या. माझ्या लक्षात आलं, जर ह्या पोराला मी आता एखादी कनिष्ठ साधना दिली नाही तर हा मला सोडून दुसऱ्या एखाद्या गुरुकडे जाणार. गेला तर तोटा नाही, पण दुसऱ्या गुरुकडे जर भलतच केलं किंवा काही जीवावर गेलं तर डायरेक्ट कोण केला? जेवढं आंधळेसर शिष्यांना जीव लावतात तेवढे बाकीचे गुरु लावतात की नाही? हा अनुभव तुमचा तुम्ही घ्या. आणि मग मी त्याला
नावागावासकट सांगतो. एका सती मातेची साधना दिली. सती म्हणजे काय पहिले ते सांगतो. जी बाई स्वतःच्या नवऱ्यासोबत जिवंत सरणावरती चढून बसते, सरम पेटवल्या जाते. जी बाई नवरा गेलेला बाई जिवंत असे दोघं एकाच सरणामध्ये भस्म होतात, त्या महिलेला म्हटल्या जातं सती माता, जिची पूजा राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावरती केली जाते. मारवाडी समाजाचं आराध्य दैवत आहे. पण माझ्याजवळ एक सती होती. ती कशी होती, काय होती हे मी नाही सांगणार, पण जी स्वतःहून माझ्याकडे आली होती, मला म्हणत होती मला तुझ्या घरामध्ये स्थान दे. पण मी सांगितलं तुझ्यासारख्या 1000 जरी आल्या तर माझ्या सप्तशृंगी रेणुकेच्या नखाची बाराबरी तू करू शकत नाही, मी तुला स्थान देऊ शकत नाही. 2013 पासून ती सती पेंडिंग ठेवलेली आहे तुम्हाला सांगतो. तर आता 2025 मध्ये कामी आली. कशी? यांच्यासाठी म्हटलं यायला जास्तच कंड आहे, यांचा कंड जिरवला पाहिजे. दिली साधना, दिला फोटो, म्हणलं असा असा फोटो घेऊन मांडण कर सुरू. आता तो सांगतोय पहिल्याच दिवशी म्हणे लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घालून त्याच्या समोर आली आणि इसके दिल में फिर कुछ कुछ होने लगा. काय सुंदर दिसती म्हणे ही बाई. मला रात्रीचा फोन म्हणे स्वामी ती पंजाबी ड्रेस घालून आली होती. म्हणलं संभालच्या बेटे, तिला माता म्हणून सुरुवात कर बोलवायला. नाही, 2च नाते असतात. एक असतो भैया, भैया मानलं तर आणि सय्या मानलं तर अवघड होऊन जातं ना. म्हणलं आत्ताच तिला सांग तू माझी आई आहे. मग यांनी सांगितलं तू माझी आई आहे. तिला लाज वाटली समोरच्या सतीला. पंजाबी ड्रेस घातलेली सती ताबडतोब साडी नेसून त्याच्या समोर येऊन बसली. त्याला तिथून पुढे ती साडीमध्ये दिसायला लागली. 3ऱ्या दिवशी त्यांनी ते माईकमध्ये सांगितलं नाही, पण मी सर्व सांगतो. 3ऱ्या दिवशी छान मेकअप करून आली, त्याला दिसायला लागली हा जप करतोय. डायरेक्ट ह्या 2 हाताच्या मधून मांडीवर घुसली, मांडीवर लोळायला लागली. विचारून घ्या नंतर. मांडीवर लोळायला लागली, बाकीचा अर्थ तुम्ही समजण्याजोगे आहात. उसके दिल में क्या होगा. पण याचे धडधड धडधड वाढलं. म्हणे ही बाया मांडीवर लोळायला लागली, आता पुढचं काही केलं तर. हा म्हणतो माता माझी सख्खी माय कधी माझ्या मांडीवर नाही लोळली म्हणे, अशी तू लोळायला लागली. तिला पुन्हा लाज वाटली. अरे बाबा मांडीवर लोळ, मी पोरग मला माताच म्हणतं. पुन्हा चुपचाप समोर जाऊन बसली. 3दा 4दा त्याला तिने प्रयत्न करून पाहिला की नात्याला भलता रंग द्यायचा आणि वाईट शक्तीचा हाच उद्देश असतो. वाईट असो चांगली असो, अप्सरा, योगिनी, शाकिनी, डाकिनी, कर्णपिसाचिनी, सती यांचा प्रथम उद्देश की जो साधक असतो त्या साधकाला स्वतःचा पतीच मानणे, म्हणजे तो आपल्या वशमध्ये राहतो. पण यांनी तिला आई आई म्हणून म्हणायला सुरुवात केली. ती आईच्या रूपामध्ये आली आणि त्याला नंतर तिने सांगितलं तू मला जे जे काम सांगशील ते ते काम मी करायला सुरुवात करेन. याने पहिलं काम सांगितलं, तू खरी जर असेल तर 2 मिनिटात घरातली लाईट घालवून दाखव. 2 मिनिटामध्ये लाईट गेली. कालच्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलंय. असे त्यांनी अनेक अनुभव घेतले आणि उद्या काय घडणार ती सती माता त्याला आधीच येऊन सांगून राहिली. चांगली गोष्ट आहे, पण तोंडाले पाणी सुटतं फळा. कोणाकोणाच्या सुटलं आहेत. आमचे 2-3 नावं नाही घेत, घाबरू नका, ते माझे तोंड पाहून राहिले. 3 जणांना आणखी सती मातेची साधना करायची, कारण प्रथमेशच्या मांडीवर लोळली ना. हे सलमान खानचे भाऊच. भाऊ आम्हाला पण ती साधना करायची. म्हणलं कशाला. चाल तुला मंत्र देतो, ओम रेणुकाय नमः करा. नाही ते नंतर करू ना. ठीक आहे म्हणलं, हो दे हाऊस पुरी. दिली साधना. आता दुसरा जो आहे तो बालाजी फरसावर राहतो. बालाजी फरसावरती त्याने फरसावर बाळूमामा, बालाजी फरस या स्थानावरती त्यांनी साधना सुरू केली. आणि मग काय आश्चर्य, पहिल्या दिवशी लाडू ठेवला, लाडू आपोआप गायब झाला. त्याला वाटलं मांजरीने खाल्ला असेल. नंतर त्या सती मातेला वेणी दिली, ती वेणी आपोआप गायब झाली. नंतर विडा ठेवला, त्या विड्याची लवंग आपोआप उडून बाजूला पडली, पूर्ण विडा मोकळा झाला. घाबरला पोरगा, पण साधना अजूनही करतोय. नाही म्हणतो गुरुचा आशीर्वाद आहे पाठीशी, मला चालायचं. तिसऱ्याने काल रात्री सुरू केली होती. काल रात्री सुरू केली होती. हसले काऊन? कारण त्यानं सती मातेचा फोटो काल रात्री मांडला. मी जो मंत्र दिला तो म्हणायला सुरुवात केली. बाई 5 मिनिटामध्ये तिथं हजर झाली. 5च मिनिटात येते, 6वा मिनिट लागत नाही.
आता याच्यातले किती तयार होतील काय माहिती. नेल पॉलिशची बाटली सविता एका बाजूला मांडलेली. नेल पॉलिशची बॉटल हवेमध्ये उडते, हवेत उडून तिचं झाकण निघते, ती नेल पॉलिश याच्या समोर सांडते. इतका घाबरला की विचारता सोय नाही. रात्री 12-1 वाजता जयदीपला फोन केलाय. ती रेकॉर्डिंग तुम्हाला मी ऐकवत नाही आता, फार घाणेरड्या लँग्वेज मध्ये. फक्त म्हणे राव मला घराच्या बाहेर लघवीला जायला फाटून राहिली आणि ती तुमची सती माता तुम्हालाच राहू द्या, आता फोटो वापस आणून देतो, सकाळीच फोटो रिटर्न. आता इथं ऐकायला फार चांगलं वाटलं. लोकांच्या युट्यूब फॅनचं थोडं हे करा, आवाज हे होतो. आता लोकांच्या कमेंट आल्या युट्यूब वरती, गुरुजी ही साधना आम्हाला शिकवा. अरे दलिंदर लोक आहे हो, तुम्ही नाही, ज्यांनी कमेंट टाकली ते. ती साधना माझ्याकडे 2013 पासून पडलेली आहे रे, 13 पासून. मला वाटेल ती कामं त्या सतीकडून करून घेता आली असती. आणि तुम्हाला सांगतो मी, यांना एकच सती दिली, माझ्याकडे अजून 4 बाकी आहेत, 5 जणी आहेत. त्या 5 पैकी एकच दिली तर नाकी 9 आणली. माझ्याकडे गुरूंनी सर्व शिकवलं. बाळातील सिद्धी कशी असते शिकवली. ऑन याच्यात बोलतोय मी, भीत नाही. मुंजा सिद्धी कशी असते शिकवली. कर्मपिसाची सिद्धी काय असते शिकवली. पंचांगुली शिकवली. मी बोटावर मोजतो ना, 1 2 3 4 5 6 7 8 9. तुझ्या बापाचं नाव हेच आहे का? पंचांगुली म्हणतात याला, शिकवली. पण गुरु कुठले? स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज शिवपंथाचे. त्यांचं नाव घेतानाही कानाला हात लावतो. हे स्वामींनी शिकवलं. पण कधीच माझं मन गेलं नाही हो, माझ्या अंबाबाई शिवाय माझं मन कुठे गेलं पाहिजे म्हणून. ती भला आणि मी भला. तुम्हाला सांग, आपल्या पाया साऊंड सिस्टमच्या वायरच्या वायरिंगला लक्ष द्या. वायरिंगला सर्व सिस्टम बंद करेल.